मिनिटांच्या आतोआत समाप्त होणे खूप गरजेचे आहे. ऑफिशियल आयोजक टीमचा हा सक्त इशारा आहे. विचार करा, भविष्यातील स्पर्धा भरपूर मोठी होणार आहे, त्यामुळे जे संघ खेळतायत तुम्ही आयोजकांना सपोर्ट केलं रोशन सर, तुमच्यासाठी चांगलं आहे. कारण पुढच्या वर्षी ही स्पर्धा एक वेगळ्या लेवलवरती असेल, तेव्हा आयोजक लक्षात ठेवतील. कारण तुम्हाला आपण म्हणतो ना की सपोर्ट करणं खूप गरजेचं असतं. आणि काही आयोजक असे असतात की चला या संघाने सपोर्ट यावर्षी केलेला नाही, त्यामुळे दुसरे संघ देखील घेतात, असं होतं. त्यामुळे तुम्ही त्याकडे लक्ष द्या. सध्याचा क्रिकेट बदललाय. खरी खरी अगदी 100% खरी गोष्ट आहे प्रवीण. कारण पुढच्या वर्षी जर प्रेक्षकांसाठी थार असेल तर मॅन ऑफ द सिरीजसाठी काय असेल हा मोठा प्रश्न आहे. हो, मी तर कॉमेंट्रीचा टर्न केल्यानंतर लगेच मैदानाकडे जाईल रोशन, जेल पकडण्यासाठी. हो, असं केतन म्हात्रेंनी सुद्धा सांगितलेलं की मी मैदानाच्या बाहेर उभा राहील. कारण आगळी वेगळी स्पर्धा आहे आणि खरोखर अनंत पाटील यांची स्तुती करावी लागेल. दादा, तुम्हाला मी कनेक्ट करेन कॉमेंट्री बॉक्सशी. तुमचंही इथून मात्र काही या स्पर्धेविषयी आमच्या कॉम्बॉक्सशी कनेक्ट व्हायचं आहे. हो, मध्ये मध्ये एका ओव्हर नंतर आम्ही त्यांनाही प्रश्न करू, कारण दादांचं समाजामध्ये कार्य भरपूर मोठं आहे. आणि मला काही नवीन ऐकायला प्रचंड आवडेल की साहेबांकडून जे कार्य समाजात केलं जात आहे. सामना सुरू होत आहे, 4 षटकांची लढत, 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर तुम्हाला कंप्लीट करायचंय. नक्की जसा विकेट पडेल तेव्हा आपण नक्कीच आयोजकांशी संपर्क साधू. ऑफिशियल अंपायर टीमचा इशारा येतोय, ग्रीन सिग्नल. अथांग महासागरावर अवतरले क्रिकेटचं हे भव्य दिव्य तारांगण. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत केलं जाईल. हा क्रिकेटचा महासागर. अगदी सायंकाळपासून अलोट अशी गर्दी पाहिली आणि गुलाबी थंडीमध्ये गरमागरमीचं क्रिकेट. 17 थंडीचं टेम्परेचर सध्या आहे. अभिजित मोरे बॉलिंग मार्कवरती आता आलाय आणि सुदाम नाईक आहे त्याच्या समोर. नारपोली विरुद्ध धाकटा खांदा, दोन्ही संघांना आमच्या आयोजकांकडून ऑल दी बेस्ट. पहिला बॉल, पॉवर प्ले, वेगवान चेंडू. अभिजित मोरेने आज इम्प्रेस केलं. आज काही गोलंदाज होते ज्याच्यामध्ये सुदेश सालुंकीचं नाव घेतलं जाईल, अभिजित मोरेचं नाव घेतलं जाईल. काय कमालीचं शतक फेकलं या गोलंदाजाने, प्रभावित केलं, इम्प्रेस केलं. आपण देसाई वहालचा सामना पाहिला जिथे देसाई संघ पराभूत झाला. वहालच्या गोलंदाजाने तब्बल 20 चेंडू डॉट फेकले 5 ओव्हरमध्ये. काय लाजवाब परफॉर्मन्स राहिला गोलंदाजांचा आज. अगदी थंडीची हुडहुडी पाहायला मिळते आणि त्यात हा सदाबहारदार खेळ पाहणं ही मजा मात्र ओरच आहे. बॉलिंग ट्रॅकवरती अभिजित मोरे अलीकडच्या मॅचमध्ये चांगला खेळला, ही मॅचमध्ये चांगला खेळायचा आहे. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती अगली पेशकश, काउंटर अटॅक आलं तर कार्पेट ऑफ ड्राईव्ह देखना फटका. लॉंग ऑफ कडे चेंडू ट्रॅव्हल होतो आणि तात्काळ जलद गतीनं, अति घाईनं, चपलाईनं ही धाव प्राप्त केली जाते. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट या दोन खेळाडूंमध्ये राहिले आणि पाहता अगदी अकाउंट ओपन झाले. एक धाव पटलावरती. अभिजित मोरे 2 चेंडू 1 धाव. आता स्ट्राईक एंड आला जितेंद्र गरज, धक्का कादा संघाचा फलंदाज. आज चांगला खेळ राहिला जितेंद्र गरजचा आणि सुदाम नाईकचा देखील आज प्रभावित केलं दोघांनी या मॅचमध्ये. आणि ही स्पर्धा प्रत्येक संघ खेळेल आवर्जून, कारण काय स्पर्धा आहे. रिफंड 5000 असं कुठंच झालं नाही. आणि का खेळणार नाही हे संघ, डेफिनेटली खेळणार, कोणीही खेळू शकतो या स्पर्धेमध्ये. मला वाटतं वेटिंग लिस्ट भरपूर मोठी असेल या स्पर्धेची. बॅटची कडा, शॉर्टड बॅट, कॅच ड्रॉप, विकेट किपर कडून चुकी झाली आहे, मात्र इथे 1 धाव कंप्लीट केली जाईल. रोशन सकपाल सरांना देखील माहिती आहे की या स्पर्धेची वेटिंग लिस्ट, टीम वेटिंग लिस्ट भरपूर मोठी असेल. नक्कीच. हॅलो, जाऊया सहजन अनंत पाटील यांच्याकडे. क्या बात आहे. हे होते स्पर्धेचे आयोजक. या ओव्हर नंतर मी दादांना प्रश्न करेल आणि त्यांचं उत्तर देखील जाणून घ्यायला मला प्रचंड आवडेल. 3 बॉल 2 धावा धाव फलकावरती, 3 बॉल बाकी आहेत. सुदाम नाईक छोटा पॅकेट बडा धमाका पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर येतो. फुलटॉस बॉल वरती खणखणीत दणदणीत चौकार. बीबर बॉल चेक करायचा आहे. टीव्ही अंपायरला कॉल केला DRS. अगदी ब्रॉडकास्टिंग टीमकडे हा निर्णय सुपूर्द केला जातो. ऑर रूम मधून इशारा खूप इम्पॉर्टंट आहे, काहीशी चाचपणी केली जाते.
पडताळणी केली जाते. इथून इशारा खूप इम्पॉर्टंट असणार आहे. अंपायर रिव्ह्यू की बॅटिंग टीम रिव्ह्यू? बॅटिंग टीमने घेतला रिव्ह्यू बिमर बॉल त्यांना चेक करायचंय. एक कमरेच्या वर आहे की खाली ते पाहिलं जाईल. सुदाम नाईकने चौकार मारलाय. फुलर यांचा बॉल. चौथा चेंडू हा होता. आतापर्यंत 3 बॉल 2 धावा कंप्लीट केल्यात. आत्ता चौकार आलाय. 4 ओव्हरची मॅच आहे. ड्यू फॅक्टर भरपूर जास्त सध्या पाहायला मिळतो. दवबिंदू त्याला आपण असं म्हणतो रोशन. थंडीचं वातावरण नाही, ते धावा थोड्या कमी बनतात थंडीच्या वातावरणामध्ये. नक्कीच, कारण त्या दर्जाच्या आपण लढती पाहिला. इट्स अ फेअर डिलिव्हरी. उत्तमरित्या हा चेंडू हाताळलाय, परंतु त्याच्यावरती आलेला चौकार ज्या 4 धावेनं सांगीकोटापुढे मार्ग सोडतोय, सांगीकोटापुढे जाऊन पोहोचतोय 6 या धावसंख्येवरती. चेंडू क्रमांक 5 पंचम बॉल. पंचतारांकित ही स्पर्धा. अभिजित मोरे अगदी अलीकडच्या पहिल्या 3 चेंडूमध्ये काहीसा दमदार कार्य गोलंदाजाचं राहिलं, परंतु नुकताच चौकार या गोलंदाजावरती आपण येताना पाहिला. अगदी अतिवेगवान हा चेंडू सफर होतो. डॉट बॉलची समाप्ती. 1 बॉल बाकी आहे आणि त्यानंतर आपण जॉईन करू. पहिल्यांदा टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये आयोजक आणि समालोचक एकमेकांसोबत चर्चा करतील. या एका बॉलानंतर आपण जाऊया या एका चेंडूनंतर सन्माननीय आनंदशेठ पाटील साहेबांकडे. लास्ट बॉल धावफलकावरती एकूण धावा 6. 5 चेंडूमध्ये सुदाम नाईकने चौकार मारला तरी 6 धावा बनल्यात. त्यामुळे बॉलिंग चांगली आहे अभिजित मोरेजी. अभिजित मोरे नारपोली एक्सप्रेस बॉलिंग मार्कवर आलाय. ओ शॉट ऑफ द नाईट. फ्लिक केलं बॉलला. बैठक फटका. फक्त दिशा दिली. फॉलिंग स्पीड बॉल सीमा पार. अंतिम चेंडूवरती येतो दुसरा चौकार. धावफलकावरती 10 ऑन बोर्ड. 10 धावा 0 गडी बाद. तर माझ्यासोबत थँक्यू डीजे आता जॉईन करतील सन्माननीय आनंदशेठ पाटील साहेब, या स्पर्धेचे शिल्पकार आणि या स्पर्धेचे पुरस्कर्ते. मला त्यांना प्रश्न विचारायचा की येणाऱ्या 2026 मध्ये ही स्पर्धा कोणत्या लेवलवर पाहायला मिळेल आणि काय काय नवीन या स्पर्धेत साहेब आम्हाला पाहायला मिळेल तुमच्याकडून? नक्कीच आपल्या पहिल्याच पर्वामध्ये माझ्या वडिलांच्या वैकुंठवासी हरिभाऊ बागा पाटील यांच्या स्मरणार्थ हे पहिला पर्व आपण या ठिकाणी मॅचेस आयोजित केलेला आहे. नक्कीच प्रेक्षकांची खेळाडूंची आशा बलावलेली आहे. येणारा दुसरा पर्व म्हणजे 2026 नक्कीच आगला आणि वेगळा, ज्याने विचारही केला नसेल असा पर्व तुम्हाला दुसरा पर्व या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. हा शब्द तुम्हाला आज मी देतो. वा क्या बात आहे. एक मोठी घोषणा अगदी अनंतशेठ पाटील यांच्या माध्यमातून इथे घोषित केली जाते. येतो ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. हो, दिलेला शब्द पाळणारे व्यक्तिमत्व आहेत आणि आत्ता नाही भरपूर वेळा याच्या अगोदर देखील करून दाखवलंय. कारण कसं असतं माहिती आहे का, एक लक्षात घ्या की क्रिकेटचा सामना आम्ही पहिल्यांदा पाहिलेला आहे. एक 3-4 वर्षापूर्वी आम्ही सर्व मिळून एक इथेच याच क्रीडांगणावर नाईट मॅचेस झाल्या होत्या. पण मोठे व्यासपीठ सप्त्याचे आम्ही आम्ही करतो. एखादा व्यासपीठ तुम्ही मोठा करून एखाद्या खेळाडूला दिलात, एखादा खेळाडू मग त्या मोठ्या व्यासपीठात एकदा काय चमकला की तो जगभर चमकला जातो. म्हणून एवढी इच्छा आहे की जास्तीत जास्त मोठा व्यासपीठ खेळाडूंसाठी त्यांच्या एक नावारूपाला येण्यासाठी एखादा व्यासपीठ त्याला चांगला मोठा मिळाला की एखादा खालच्या लेवलचा सुद्धा नावारूपाला यायला टाइम लागत नाही. म्हणून ही संकल्पना, बाकी काय नाही. वा क्या बात आहे. जनता माझी मायबाप, मी जनतेचा सेवक करी आणि असा आमचा वारकरी सन्माननीय हरिभक्त पारायण अनंतजी पाटील साहेब. हे संघटन कौशल्य तुम्हाला कुठून आलं, हे बालकडू कशा पद्धतीने आपण ग्रहण केलं, याबद्दल आपण काहीसे भाष्य करावं. मला जनसेवेची नवीन काहीतरी करण्याची ही मुलापासून पहिल्यापासून म्हणजे लहानपणापासूनच मला आवड आहे. तुम्ही पाहत असेल जे मी सप्ताह आयोजन करतो, मी माझ्या घरचा 7 दिवसाचा श्रीमद भागवत कथा आयोजन करत असतो. ज्या ज्या कार्यक्रम मी आयोजन करत असतो ते तुम्ही आगला आणि वेगळंच तुम्हाला पाहायला मिळेल. आज तुम्ही पाहायला गेलात तर श्री संत ज्ञानेश्वर माऊली सेवा मंडळ आजिवली परिसर हा सप्ताह आज महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर आज गाजतोय. कारण 108 लोक घेऊन मी तो सप्ताह चालतोय.
या सप्त्याचे वैशिष्ट्य वेगवेगळे वैशिष्ट्य आहेत, ज्यांनी कधी विचारही केला नाही, ज्यांनी कधी मनात सुद्धा आणलं नाही, असंही या सप्त्याचे वैशिष्ट्य आहेत. म्हणून हा सप्ताह नावारूपाला आलेला आहे आणि ते 108 लोक घेऊन आम्ही तो सप्ताह चालतो आहे. त्याच्यामध्ये अनेक राजकीय वर्तुळामध्ये असतील, मग रिक्षा चालवणारे असतील, मोठे उद्योजक आहेत, असे मोठमोठे व्यक्ती असा मिळून 108 लोकांचा हा सप्ताह 15 वर्ष सुखरूप कुठलाही गालबोट न लावता आजपर्यंत 15 वर्षामध्ये तुम्ही ऐकलं नसेल की या सप्त्यामध्ये कोणी नाव ठेवलं असेल किंवा त्याला काही गालबोट लागला असेल म्हणून. नक्कीच वा क्या बाद आहे, अप्रतिम हा फटका खेळला. मॅचकडे सुद्धा लक्ष असेल. धावा आपण सांगू, अगदी एकूण धावा धावपटलावरती 19 पाहायला मिळत आहेत. ज्या पद्धतीनं लोकनेते श्री रामशेठ ठाकूर साहेब अमृत महोत्सवानिमित्त अगदी सिक्युरिटी कॉलेजवरती जो सप्ताह 16 संपन्न झाला, त्यामध्ये अगदी हेराकिरीने सहभाग घेणारे हे एकमेव व्यक्तिमत्व होते, ज्यांच्या माध्यमातून जो यश प्राप्त झालं त्यांचं नाव आहे आमचे मुख्य आयोजक अनंतजी पाटील. नक्कीच समाज प्रबोधन कार्याचं काम ते सातत्याने करत असतात, समाजाला चांगला मार्ग दाखवत असतात आणि खूप चांगलं वक्तव्य केलं या स्पर्धेच्या माध्यमातून. 108 जी मला संख्या ऐकायला मिळाली ती पाहण्यासारखी होती. म्हणजे एक चांगला आपण म्हणू शकतो की एकीचं बल तिथे मला पाहायला मिळालं. धावफलकावरती 19 धावा, चेंडू बाकीत आत्तापर्यंत ओव्हरमधले 2. गोलंदाजीला आलाय कल्पेश गायकवाड, नारपोलीचा गोलंदाज. सुदाम नाईक तळ टोकून बसलाय, फक्त चौकार तो मारतोय, चौकार किंग. बॅटची कडा, फक्त दिशा दिली बॉलला. शॉर्ट थर्ड बॅट डीपमध्ये बॉल गेलाय. थ्रो परफेक्ट, थोडा खराब आलाय. आता घाई झाली दोन्ही बाजूने आणि काय घडलं, कॉलिंग रनआउटची चान्स. एक धाव कंप्लीट केली. भरपूर क्लोज होतो रोशन. थ्रो परफेक्ट असतात तर बॅटर आउट झाला असता, परंतु आता सध्या चर्चा चालू आहे, पंचांनी कोणताच इशारा केला नाही, त्यामुळे एकच धाव मिळेल. आत्तापर्यंत 20 धावा स्क्रीनवरती तुम्ही मध्ये मध्ये आमच्या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक करता सन्माननीय अनंतजी पाटील साहेब यांना तुम्ही पाहू शकता. मोठी भूमिका त्यांची राहिली आणि टेनिस क्रिकेट विश्वात एक नवीन स्पर्धा रेकॉर्ड बनवते, ती म्हणजे ही स्पर्धा वैकुंठवासी हरिभाऊ भागा पाटील स्मृती चषक 2025 चर्चेला उधाण आलंय. येणारा काल ही स्पर्धा लोक आठवण ठेवतील आणि संघ या स्पर्धेत खेळण्यासाठी वाट पाहतील. हो, आम्हाला संधी द्या, आम्ही वेटिंग लिस्टवर आहोत. यावर्षी वेटिंग लिस्टवर संघ होते. दत्ताजी गायकर सोबत माझी चर्चा झाली, प्रशांतने देखील सांगितलं अनेक संघ वेटिंगवरती आहेत. मला वाटतं अण्णाशेठ पाटील साहेब तुम्हाला पुढे संघ वाढवावे लागतील, कारण आता लोक या स्पर्धेकडे अट्रॅक्टिव्ह झालेत. प्रवीण, ज्या पद्धतीनं काही संघांनी सहकार्य केलं नाहीये, प्रशांत जे असतील, त्यानंतर आमचे दत्ताजी गायकर असतील, आणि सांगितलंय ज्या ज्या संघांनी या स्पर्धेमध्ये सहकार्य केलं नाहीये त्या संघांवरती कठोर कारवाई सुद्धा पुढच्या वर्षी केली जाईल. मला वाटतं काही संघांनी ॲडजस्टमेंट केलीच पाहिजे, कारण की ही स्पर्धा पुढच्या वर्षी थार कार घेऊन येणार आहे. त्यामुळे विचार करा मॅन ऑफ द सिरीजला काय असेल, कारण थार कार आयवा कॅशला आहे, मग मॅन ऑफ द सिरीज त्याच्यापेक्षा मोठीच असेल यात मात्र शंका नाही आहे. ऑब्विसली आणि सुदाम नाईक चौकार मारतो सरळ बॅटने, परंतु आता जितेंद्र घरतने निराश केला. 5 बॉलमध्ये 3 वरती तो खेळतोय, 2 बॉल डॉट. महत्वाची मॅच आहे. जितेंद्र घरतला काहीतरी करावंच लागेल या मॅचमध्ये. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतोय, परंतु काय कटर बॉल टाकले जातात भावेशकडून. लेग कटर बॉल, शॉर्ट बॉल खराब आहे. हा बॉल पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार.
मच निडेड 6 धावफलकावरती 27 धावा आल्या. 2 बॉल 6 रन कंप्लीट. जितेंद्र घरत हो वाट पाहिली आणि वाट लावली. काय शॉर्ट बॉल टाकला गोलंदाजाने, खराब होता, त्याचं उत्तर दिलं या बॅटरने. सध्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये वेगवेगळे प्रकारचे ब्रँडेड बॅट्स आता मात्र आलेत. बाला असतील, त्यानंतर डबल एची बॅट देखील आहे. 70 स्पोर्ट्स, प्रदीप स्पोर्ट्स, अनेक बॅट्स आलेत आणि धमाका झाला टेनिस बॉलमध्ये. ओ नो लुक शॉट, मिस टायमिंग, झेल पकडलाय, परंतु काय दर्जेदार फटका होता. फलंदाज बाज होतोय जितेंद्र घरत, लागतोय पहिला झटका. 27 वरती टीम धाकटकांदा संघाला. या संघाचा सर्वात हार्ड हिटर फलंदाज बायकरमॅन. मागच्या सामन्यामध्ये काय 2 बॉल 2 षटकार त्याने मारले. काल आम्ही पनवेल प्रीमियर लीगमध्ये कॉमेंट्री करत होतो, तिथे एक प्रेक्षक आला आणि त्याने 3 चौकार 3 षटकारांसाठी मला वाटतं फ्लाईट तिकीट ठेवलं होतं, इंटरनॅशनल फ्लाईट. आणि त्याचा फेवरेट बॅटर किरण पवार होता 2 दिवसापूर्वी. आपल्या आवडत्या खेळाडूसाठी हे फ्लाईट तिकीटसुद्धा आता टेनिस बॉलमध्ये बक्षीस म्हणून तुम्हाला ठेवलं जातं. खूप पुढे गेला टेनिस बॉल क्रिकेट. आतमध्ये बॉल आलाय, खाली हाईट फॅक्टर छोटा राहिलाय. डॉट बॉलची समाप्ती. हे 2 बॉल नंतर आमचे रोशनजी पाटील सर एक प्रश्न दादांसाठी पेश करतील. ओव्हर नंबर 3. आत्तापर्यंत 3 बॉल डॉट आलेत, 1 षटकार धावफलकावरती आहे. 27 धावा. चांगली बॉलिंग करतो भावेश मोरे. हो भावेश पवार समोर डाऊन द ग्राउंड, एलिमिनेशन परफेक्ट. काल्या पडद्यावरची रेष, षटकार. धाव फलकावरती लास्ट बॉल, ओव्हर नंबर 3. ओ हुक केलं या बॉलला, टॅप होता हा बॉल, झेल पकडलाय आणि फलंदाजचा खेळ संपलाय. अजय नाईक अक्रॉस द लाईन केलं होतं लेग साईड कडे, समोर मारला. ही मोठी चुकी आहे खऱ्या अर्थाने. बाहेर जोडले जातील या स्पर्धेचे आयोजक आणि त्यांना असेल एक प्रश्न. नक्कीच अगदी अनेक प्रश्नांचा भडीमार आपण त्यांच्यावरती आपण करू, कारण ही चर्चा खूप महत्त्वाकांक्षी असेल. कारण एक उत्तम मार्गदर्शन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. अगदी सर्वगुण संपन्न म्हणून अनंतजी पाटील यांची आपण ख्याती पाहतो. गो वेदांत गोशाला हा एक त्यांचा एक चांगला उपक्रम अखंड रायगड जिल्ह्यामध्ये पाहू शकता. अगदी ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असताना गोमातेला राजमातेचा दर्जा हा प्राप्त झाला आणि त्यानंतर अगदी सुगीचे दिवस आपण येताना पाहिले. साहेब, आपण गोमातेच्या संवर्धनाबद्दल अगदी या युवकांना, आपल्या या पिढीला काय मार्गदर्शन करणार? नक्कीच तुम्ही सुंदर असा प्रश्न ह्या ठिकाणी दिलेला आहे. तरुण पिढीसाठी एकच संदेश देईन, गोमातेची आज आपल्याला गरज आहे. गोमाता कमी होत चालल्यामुळं जी आज आपल्यावर संकट आहेत ती बलावलेली आहे. गोमातेची आज आपल्याला गरज आहे. गोमाता कमी झाल्यामुळं कॅन्सर हे रोग जास्त वाढत चाललेले आहेत. गोमातेची सेवा, आज गोमातेचा दर्जा माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी दिलेला आहे. गोमातेला राज्यमाता दर्जा दिल्यामुळं गोमातेचं महत्त्व वाढलेलं आहे आणि सर्वांना गोमातेची गरज आहे. मी गोशाला तर चालवतोच, पण माझ्या बंगल्याच्या खालीसुद्धा मी गोमातेचं पूजन करतो, सेवा करतो. धन्यवाद गोरक्षक साहेब, खूप चांगली प्रतिक्रिया त्याने दिली. सुदाम नाईक तल टोकून बसल्या. ओ काय परफेक्ट फटका होता, परफेक्ट शॉट ओव्हर द कव्हर, डीप बॅकवर्ड पॉइंटला सुदामच्या बॅटमध्ये येतो चौकार आणि चौकारच्या बरोबर टीमची धावसंख्या आहे 37. वन मॅन आर्मी सध्या पाहायला मिळतोय आणि अगदी कुणाल पाटीलवरती ते हल्ले चढत आहेत. फलंदाज सुदाम नाईक
अंश 11 खेळणे या संघातून अगदी पनवेल प्रीमियर लीगमध्ये हा खेळाडू आपण खेळताना पाहतो, जो संघ सुपर 8मध्ये दाखल झाला आहे. अगदी लोकनियुक्त सरपंच शैलेश शेठ माली यांच्या मालकीचा संघ पनवेल प्रीमियर लीगमध्ये खेळतो आणि अगदी सुदाम नाईक सारखा एक युवा जिगरबाज खेळाडू त्या संघामध्ये, हे अगदी आपण धाकटा खांदा संघाच्या प्रेक्षकांसाठी त्यांच्या गावासाठी अभिमानाची गोष्ट आहे. महान खिलोडे. टेनिस बॉलमध्ये एज महत्त्वाची नसते, नंबर महत्त्वाचे नसतात, तर तुमचा टॅलेंट तुमच्याकडे पाहिजे. हो टॅलेंट प्रचंड आहे या खेळाडूकडे आणि छोटा पॅकेट बडा धमाका हे नाव त्याला आम्ही दिलं, कारण हो मोठा धमाका आत्तापर्यंत त्याने केला टेनिस बॉलमध्ये. इनसाइड आउट हा फटका लॉंग ऑनकडे जातो. काव कॉर्नर रिजन फिल्डर पुढे येतील. डायरेक्ट थ्रो केलाय, पंचांकडे पाहिलं जाईल. व्हेरी क्लोज मला वाटतं हा निर्णय. थर्ड अंपायर रनआउट चेक केला जाईल. तिसऱ्या पंचाची मागणी केली जाते. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न करत असताना इथे रनआउटसाठी डेंजरस एंडकडे सूरज म्हात्रे धावत होता. सूरज म्हात्रेसाठी डेंजरस एंड रेड अलर्ट. या चेंडूचा निर्णय आल्यानंतर धावा सांगितल्या जातील. आत्तापर्यंत किती झाल्यात? केपी बॉलिंगसाठी आलाय कुणाल पाटील. आत्तापर्यंत 37 बनल्यात, परंतु आत्ताच्या धावा ॲड करायच्या बाकी आहेत रोशन. आणि खूप चांगला प्रश्न रोशन विचारला गोरक्षक याच्याबद्दल. आणि खऱ्या अर्थाने साहेबांचा जो बंगला किंवा घर आहे त्याच्या खाली आपण गाय माताना अनेक वेळेला पाहिलं आहे आणि ही त्यांची मोठी भूमिका असते. नक्कीच, कारण नक्कीच तुम्हाला दुसरंही सांगू शकतो मी, गोरक्षणासाठी आमच्याबरोबर कमीत कमी 500-550 तरुण वर्ग जोडलेला आहे. आम्हाला कुठेही गोमातेचा मांस नेताना गाडी आढळली, आमचे गोरक्षक तरुण वर्ग तिथे लगेच धावत जातो. गोमातेचं कुठे गायीची गाडी जात असेल कटिंगसाठी, तेही आम्हाला लगेच समजतं, तिथेही आमची मुलं लगेच तिथे हजर होतात. अशी 500-550 मुलं आपल्या गोशाळेची तरुण मुलं जोडलेली आहेत गोमातेचं रक्षण करण्यासाठी. नॉट आउट. नक्कीच, अगदी फिल्मी स्टाईल ज्या कसाईंना पकडलं जातं ना, ते अगदी एखाद्या चित्रपटाला लाजवेल असा तो पूर्णपणे व्हिडिओ असतो. आपण अनेक वेळेला पाहिलंय. हो, तो ट्रॅप रचला जातो, त्यानंतर तिथं पकडला जातो. जे गो हत्या करतात त्या लोकांना पकडतात गोरक्षक. आणि साहेबांनी खूप चांगलं वक्तव्य केलं. मला वाटतं उद्या साहेब पनवेल प्रीमियर लीगमध्ये येणार आहेत आमच्या विजिटसाठी. त्यांच्याकडे थोडा वेळ असेल, किंवा 4 डिसेंबरला इथे फायनल संपली की 5 डिसेंबरला पनवेल प्रीमियर लीगची फायनल आहे, तिथे ते विजिटला डेफिनेटली येतील. आणि नक्कीच आमच्या अखंड हरिनाम सप्ताह शिरवलीच्या सप्त्या सोहळ्याचं निमंत्रणही त्यांना मिळेल आणि त्यांना यावंच लागेल. 2 धावा कंप्लीट केल्या. सुदाम नाईकला पुन्हा स्ट्राईक मिळाली. धावसंख्या आपण सांगूया, धाकटा खाते संघ पोहोचलाय तब्बल 41 धाव फलकावरती 50च्या जवळ, म्हणजे 41 धावा आल्यात. 11 चेंडू 26 वरती खेळतो सुदाम नाईक. टीमची धावसंख्या 41. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 3 बॉलवरती आतापर्यंत 8 धावा आल्यात. बिग बॅटल. आणि नक्कीच हे यापुढील 3 चेंडू 2 संघांसाठी तितकीच इम्पॉर्टंट आहेत. जनमन मसोबा नारपोली संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना प्रिन्स 11 धाकटा खांदा गुलाबी थंडीमध्ये गरमागरमीचं क्रिकेट पाहायला मिळतं. सध्याकडेला प्रेक्षक क्रिकेट रसिक राजाचंही आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. हो, गुडघ्यांचा वापर करत फटका खेळण्याचा प्रयत्न, रिंगण तोडलंय. सिंगल रन्स इथे प्राप्त होते. किती जलद गतीनं हा खेळाडू धावतो. नॉनस्टा केनला आला, अर्धा पल्ला त्याने पार केला, परंतु नकार दिलाय. निश्चितच सुदाम नाईकनं सूरज म्हात्रेला धावसंख्या पुढे मार्ग असतो ते संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. अगदी 2 गड्यांचा खात्मा, 2 गड्यांची कत्तल, एकूण धावा 42. अंडर 21 मला वाटतं सुदाम नाईक, म्हणजे 21-20च्या जवळपास या खेळाडूचं वय असेल. फुर्ती आहे, यंग मुलगा आहे आणि त्या पद्धतीने तो धावही चांगला घेतो. हा स्ट्राईक त्याला पाहिजे. 1 धाव मिळेल. टीमची धावसंख्या आहे 42. लास्ट 2 बॉल, 2 चेंडूचा खेळ बाकी. स्लॉटमध्ये आलाय, डीजेच्या समोर झेल सुटलाय, कॅच ड्रॉप, प्रयत्न चांगले होते. बॉल सीमापार, षटकार. षटकार, नशिबाचा चौकार. षटकार 48. कमी गतीने टाकलेला बॉल, पंच वाईट बॉल दर्शवतात. 1च्या बरोबर टीमची धावसंख्या 49. बॉलिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय, त्यांना वाईट बॉल चेक करायचंय. DRS
टी व्ही कंट्रोल रूममध्ये आत्ता निर्णय सोपवलाय आणि अंपायरला चॅलेंज केलं बॉलिंग टीमने. व्हाईट बॉल त्यांना चेक करायचं आहे. 49 धावा सध्या या व्हाईट बॉलच्या काउंट केल्या तर. थर्ड अंपायर और रूममध्ये दाखल आहेत, त्यांचे कौतुक होणं रास्त आहे. निश्चितच ज्या दर्जाची ऑफिशियल भूमिका अंपायर टीमची आहे त्यांचंही कौतुक होणं रास्त आहे, त्यांचे मनस्वी आभार. आणि अगदी ब्रॉडकास्टिंग टीम, ऑल टीम, त्यानंतर अगदी ऑफिशियल अंपायर तात्काळ कॉमेंट्री बॉक्सकडे इशारा करतील की या चेंडूकानी घडामोड काय घडली. सातत्याने या चौथ्या रात्रीमध्ये नाट्यमय घडामोडी घडताना आपण पाहतो. असा हा स्मृती चषकाचा हा दमदार माहोल. आणि आता वित्तम बातमी तुमच्यापर्यंत पोहोचेल. निकाल, निकाल आणि फक्त निकाल. शेवटचा बॉल बाकी आहे आणि त्यानंतर आपण साहेबांसोबत थोडं कनेक्ट होऊया, कारण इनिंग समाप्त होईल. त्यांची थोड्या प्रतिक्रिया मला जाणून घ्यायला प्रचंड आवडेल. अंतिम बॉल हा होता, वाईट बॉल आहे. फायनल निर्णय, मॅच कंटिन्यू करायचं आहे. शेवटचा बॉल 49 धावा धावफलकावरती. एक मोठा फटका आला तर 55 बनतील आणि अब तक 56 टार्गेट सेट होईल. परंतु काय होणार. आणि या एका बॉल नंतर आपण आयोजकांकडे देखील जाऊया. रोशनजी पाटील तयार आहेत एखादा प्रश्न घेऊन. लास्ट बॉल ऑफ लास्ट ओव्हर उडवलाय 55 परफेक्ट आणि जिंकण्यासाठी अब तक 56. 56 टू विन 4 ओव्हरमध्ये. येस रोशनजी पाटील. अगदी आपण खेळाचं पहिलं पूर्वार्ध पाहिलं आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये धावा बनताना पाहिल्या 55 आणि जिंकण्यासाठी 56 धावसंख्येची आवश्यकता आहे. प्रवीण टेंबे सर, अगदी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, अगदी या निवडणुकांना मिनी विधानसभा म्हणून अखंड महाराष्ट्रामध्ये गणलं जातं. सध्या घडीला विधान परिषदेच्या आपण निवडणुका पाहतो आणि त्यानंतर अगदी बिगुल वाजेल पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदा. खरं तर उत्तमरित्या तोही माहोल तुम्हाला अगदी पाहता येईल. अगदी सक्षम नेतृत्व, प्रामाणिक जिज्ञासू, आवाज सामान्यांचा संवेदनशील नेतृत्व, आधुनिक विचार आणि सदैव सोबत सेवा काम विकासाची शान अस्मिताताई आहेत, जनतेचा अभिमान आणि आरक्षण सुद्धा महिला आहे. साहेब, तुमच्याशी आम्ही संपर्क साधतो. आपला जाहीरनामा, आपला विकासनामा, आपला जनतेविषयी ब्ल्यूप्रिंट काय ती आज तुम्ही आज सादर करा, कारण होऊ घातलेली निवडणूक ही तुमच्यासाठी तितकीच इम्पॉर्टंट आहे. काय म्हणाल तुमच्या ब्ल्यूप्रिंट बद्दल? नक्कीच समाजाचा विकास हाच आमचा ध्येय आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही पुढची पावलं उचलणार आहोत. पहिल्यापासून लहानपणापासून समाजाची सेवा, परमार्थाची आवड आणि परमार्थिक शिकवण हेच आम्ही आतापर्यंत देत आलेलो आहोत. वाईट मार्गाला कोणी गेलं नाही पाहिजे, वाईट मार्ग कोणी अवलंबून नाही केलं पाहिजे, हेच आमचं मनाचं ध्येय पहिल्यापासून आहे. गावाचा विकास व्हावा, समाजाचा विकास व्हावा, आपल्या पंचकृषीचा विकास व्हावा आणि या विकासाच्या माध्यमातून सध्या राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं राज्य आहे, केंद्रामध्ये आहे आणि आपला उरण विधानसभेचं सुद्धा आमदार साहेब आपले BJPचेच असल्यामुळे जर उद्या लोकांनी आपल्याला निवडून दिलं तर नक्कीच पोंजा पंचायत समितीचा कायापालट होईल, एवढं निश्चित आज मी आपल्या सर्वांच्या साक्षीने सांगू इच्छितो. नक्कीच. अगदी 5 वर्ष सरपंचपद भूषवलं, त्यानंतर अगदी ग्रामपंचायत सदस्य म्हणून अस्मिताताईंचा कारभार हा अतिशय आपण दमदार पाहिला आणि निश्चितच पूर्ण कारकिर्दीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. एक संधी जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या या नेत्यांना. आता नुसतं ग्रामपंचायतीवर निवडून आल्यानंतर लगेचच आम्ही एक साकावचा काम मोठा आणला, VRचा काम आणला, गावामध्ये 2-3 वैयक्तिक रोड बनवले आणि एक मोठा काम आता आमचा कसलकंड स्टॉप ते कसलकंड ब्रिज हा 1 कोटीचा काम मंजूर करून आता काम पण आम्ही चालू केलेलं मटेरियल पडलेलं आहे. 2 दिवसामध्ये तो काम चालू होईल. वा क्या बात आहे. हा निश्चित विकासाचा विकासनामा पाहतो, त्यांची ब्ल्यूप्रिंट जारी आहे. म्हणजे या परिभागाचा विकास 100% होईल हे आम्ही ठामपणे सांगतो. विकासाचं दुसरं नाव माननीय सौभाग्यवती अस्मिताताई आनंद पाटील. नक्कीच हेच असेल आणि तेच राहणार. चला, गोलंदाजाला पारितोषिक आल्यात तब्बल 10,000 रुपये. गोलंदाज असेल सौरभ भगत,
मॅडन ओव्हर टाकली तर 10,000 रुपये दिले जातील आणि प्रायोजक करतायत धाकटा खांदाचे त्याचे फॅन प्रणित म्हात्रे. पहा अगदी tenniscricket.in वरती आणि अगदी मैदानाच्या सभोवताली जे प्रेक्षक या मैदानाला एन्जॉय करतायत, या स्पर्धेला एन्जॉय करतायत, ते म्हणत असतील की आयोजक आणि कॉमेंटेटर अशी वेगळी चर्चा अगदी माझ्या आयुष्यात तर मी पाहिले नाहीये, हे पहिल्यांदा घडतं. रोशन, मी तर भरपूर गोष्टी पहिल्यांदा इथेच पाहिलेत. हो, आयवा केसला बाईक आत्ता मी पहिल्यांदा पाहिली, त्यानंतर रिफंड येत आहेत ते मी पाहिले आणि दादांसोबत चर्चाही करायला मिळाली. म्हणजे खूप आनंदमय वातावरण सध्या मला इथे एन्जॉय करायला मिळालं आणि गुलाबी थंडी तेवढी सुंदर मला पाहायला मिळते. नक्कीच न भूतो न भविष्यती नियोजनाचा बादशाह म्हणून अनंतजी पाटील यांची अखंड या रायगड जिल्ह्यामध्ये आपण ख्याती मला पाहतो. वाटते तुम्हाला जे रिफंड आपण देतो ते पहिल्यांदा तुम्ही ऐकलं असेल. हो हो नक्कीच अजून पुढे घडलं नाही आणि पुढे घडणार नाही. नक्कीच म्हणूनच आम्ही म्हटलं नो डोनेशन आणि त्यातून पण तुम्हाला एंट्री फी कमी ठेवून सुद्धा त्यातून रिफंड देतोय आपण. ही दानत ही दातृत्वाची माया इथेच मिळेल, दुसरी कुठेच नाही. चला, धन्यवाद साहेब. ही 56 संकल्पना सुद्धा मनामध्ये येण्यासाठी सुद्धा मोठं मन असावं लागतं, लक्षात घ्या. अगदी बरोबर. हा शेवटचा जो रोशन एक लाईन्स होते ना, मोठं मन लागतं. हो, खूप मोठं मन लागतं आणि आहे साहेबांचं. परंतु पुढील वर्षी थार गाडीचा मानकरी कोण, ही चर्चा अगदी 365 दिवस पाहायला मिळेल. ज्या पद्धतीनं आपण अनेक नामांकित अशा जर नियोजनात हायवा कॅचला थार असेल हा तर बाकी तुम्ही विचार करा पुढे. येस, चला मॅच सुरू करायचे. विकेट किपर येस, अंपायर ओके. 56 धावांची आवश्यकता. थोडी चर्चा आमची राहील साहेबांसोबत, नो डाऊट. थोडा पहिल्यांदा काहीतरी वेगळा प्रयोग करण्याची एक संधी आणि त्याचा आम्ही इथं प्रयत्न करतोय. अब तक 56 येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये 24 चेंडूमध्ये सौरभ भगत जर बॅटरवर टाकली तर त्यांचे फॅन आणि खास मित्र प्रणित म्हात्रे यांच्याकडून 10,000 कॅश जमा झाली आहे. सौरभसाठी शुभेच्छा. 10,000 फॉर मॅडन ओव्हर. आणि सौरभने मागच्या वर्षी 8 मॅडन ओव्हर टाकलेत ग्रामीणमध्ये. हो, त्याने खूप चांगली बॉलिंग केली. PPL मध्ये चमकला सौरभ भगत. मिस टायमिंग, बॉल हवेत, मिड ऑफ पुढे गेले. एक धाव कंप्लीट झाली आहे. सौरभ भगतचा लेग ब्रेक, लेग कटर बॉल खूप घातक आहे आणि लेफ्टी बॉलर असल्यामुळे त्याला एक ॲडव्हान्टेज असतो. चला, 3 विकेटसाठी 3,000 प्रणित म्हात्रेकडून गोलंदाजाला. अगदी या संबंध स्पर्धेतील आजच्या या 4थ्या रात्रीतील सर्वात मोठा रणकंदन या दोन संघांदरम्यान पाहायला मिळतो. अगदी एकीकडे संघ आहे नारपोली आणि या संघाच्या अगेन्स्ट खेळतोय धाकटा खांदा. युवा शक्तीचा जागर, युवा टेम्परमेंट आणि युवा शक्ती काय करते याचं ज्वलंत उदाहरण या लढतीमध्ये पाहायला मिळेल. अगदी लढत दोन संघांसाठी तितकीच इम्पॉर्टंट. अब तक 56 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाज तयार. अगली पेशकश. काहीसा फलंदाजामध्ये तारामल पाहिली, परंतु इथे चेक करायचा आहे व्हाईट बॉल आहे की नाही, तो चेक करायचा आहे सध्या DRS. परंतु काहीसा फलंदाज टेंटेटिव्ह स्थितीमध्ये पाहिला. फटका खेळू की नको खेळू या द्विधा मनस्थितीमध्ये असताना काहीसा चेंडू सोडलाय, परंतु वॉर रूम मधून इशारा येणं सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. ऑफिशियल अंपायर टीम त्या ठिकाणी जारी आहे. तात्काळ निर्णय उत्तम बातमी तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. या चेंडूगणी नक्की काय घडले. रोशन सकपाल सर यांची अँकरिंग मला आज सुद्धा पुन्हा आवडली. असं वाटलं की पत्रकार ज्याप्रमाणे प्रश्न विचारतो त्याप्रमाणे ते प्रश्न विचारतो. येस सर, बोला. प्रवीण सर, अगदी मला माझा कट्ट्याची आठवण झाली. जे माझ्या कट्ट्यावरती ज्या पद्धतीने प्रश्नांची भडीमार असते त्या दर्जाचा काहीसा आपण मंजुषा पाहिली. इट्स अ फेअर डिलिव्हरी. सुरक्षितरित्या हा चेंडू हाताळलाय. बॉलिंग ट्रॅकवरती आग ओकणारी गोलंदाजी दाखवली जाते. सौरभ भगत पहिल्या 2 चेंडूमध्ये काहीसा दमदार कार्य साकार करताना पाहायला मिळतो. चेंडू क्रमांक 3. अगली पेशकश. पहा, गुलाबी थंडीमध्ये चेंडू जास्त उडत नसतोय. आपण याची प्रचिती पाहतो. चेंडू पडल्यानंतर खालवरचा प्रवास राहिला आणि थेट यष्टिरक्षकाच्या हातात हा चेंडू विसावलाय. विकेट थोडीशी ओलसर झाली असं म्हणूया ड्यू फॅक्टरमुळे आणि चेंडू बाउन्स होत नाहीये. सौरभ त्याचा फायदा घेतो. चेंडूची लेंथ छोटी ठेवतो, हाईट फॅक्टर बारीक छोटा करतोय आणि अगदी चेंडू सीमांतर रेषेतून बाहेर पडतायत. पुन्हा एकदा बॅटची कडा, शॉर्ट टर्नमॅन डीपमध्ये आहे. डायरेक्ट झाली तर आउट होणार. हो, आता काय घडलं. तिसऱ्या पंचाची मागणी, रनआउटसाठी कॉल. डेंजरस एंडकडे रोहन मस्कर धावत होता. काहीतरी वेगळं घडेल आता या बॉलवर. नक्की सातत्याने काहीसं वेगळं असं घडतंय. सुरुवातीच्या कालखंडाचा विचार केला तर अगदी स्पर्धा सुरू व्हायच्या अगदी 1 ते 2 तास अगोदर
गॅस कटरनं या खेळपट्टीला सुकवलं गेलं. अक्षरशः या खेळपट्टीला भाजलंय आयोजकांनी आणि आयोजकांनी हे पूर्ण सोसलंय. हे सुद्धा तितकंच इम्पॉर्टंट आहे. हो, दत्ता गायकरने सोचलंय, त्यांनी गॅस कटरचा वापर केला, प्रशांतने देखील मेहनत केली. आणि दादांनी सांगितलं की तुम्ही टीम्स एकट्ठा करा, मी मैदानचं बघतो. आणि दादाने ते करून दाखवलं. ती चर्चा झाली होती ॲज अ टीम मीटिंगमध्ये. नक्कीच एखादी नाईट स्पर्धा ठेवणं हे ऐऱ्या गैऱ्याचं काम मुलीच राहिलं नाहीये. कारण लाखो रुपयांची उलाढाल असते आणि ते इशारा आलाय, खेळाडू होतोय बाद. लागलेला हा पहिला करारा दे धक्का नारपुलीला. पल्ला गाठायचा आहे 56 आणि त्यातून खेळाडू माघार घेतोय. रोहन मस्कर बॅक टू द पवेलियन. एक चांगला प्रयत्न राहिला आणि प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. जे प्रयत्न आपण पाहिलेत अनंतजी पाटील यांच्या उभ्या आयुष्यामध्ये, शून्यातून विश्व कसं निर्माण केलं जातं आणि सामाजिक बांधिलकी कशी जोपासली जाते याचं ज्वलंत उदाहरण या स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून आपण इथे पाहू शकता. अगदी पिबनचं पहिलं षटक प्रगतीपथावर आणि त्यातील ही आग ओकणारी गोलंदाजी सौरभ भगतच्या माध्यमातून समर्पित केली जाते. पहिला करारा देत धक्का नारपोलीला. खेळाडू बाद होतोय रोहन मस्कर. पहिल्या चेंडूवर 1 धाव आली, त्यानंतर सलग 3 बॉल डॉट आले. हो, मॅडन ओव्हर झाली असती कदाचित, परंतु 1 धाव आली आहे, मॅडन ओव्हर होणार नाही, त्यामुळे कॅश प्राईज मिळणार नाही आहे. 4 बॉल 1 रन धाव फलकावरती. मागील वर्षी 8 मॅडन ओव्हर आणि काय कमालीची बॉलिंग PPLमध्ये केली. मोठमोठ्या बॅटरला थांबवून ठेवलं. तो सौरभ भगत तिथे पहिला गोलंदाज होता, त्यामुळे इथे पहिला गोलंदाज. प्रचंड मेहनत केली सौरभ भगतने. याच जोशाने मेहनत केली तर मला वाटतं मयूर वाघमारेची जागा तो घेऊ शकतो, कारण मयूर वाघमारे देखील देवाचा चांगला गोलंदाज आहे. नक्कीच प्रयत्न करावे लागतील आणि प्रयत्न जारी ठेवावे लागतील. प्रयत्न न करता सहजपणे मिळेल अशी कोणतीही गोष्ट या भूतलावरती अस्तित्वात नाहीये, हे संत ज्ञानेश्वर माऊलींचं वाक्य आहे. आणि त्यानुसार प्रयत्नवादी व्हावं लागेल. गोलंदाज सौरभ नामक गोलंदाजाला. ओहो, काउंटर अटॅक ऑन साईडला क्लिअर केल्या क्षेत्ररक्षक तैनात. 1 धाव जलद गतीनं प्राप्त केली जाते. चेंडू उसळी घेत नाहीये, ही धोक्याची घंटा आहे. 2 धाव फलकावरती. लास्ट बॉल फर्स्ट ओव्हर, एकही मोठा फटका आला नाहीये. या एका बॉल नंतर आपण आयोजकांकडे जाऊया. एक त्यांनाही प्रश्न असेल एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर नंतर. रोशनजी सकपाल सरांना देखील त्यांना प्रश्न विचारायचा आहे स्पर्धेच्या माध्यमातून. ऑफिशियल कॉमेंटेटर. 2 धावा झाल्या, 56 करायचे, 54ची आवश्यकता. चेंडू बाकी असतील आत्तापर्यंत 19 बॉलमध्ये करायच्या 54. दिल्ली दूर आहे, भरपूर लांबचा प्रवास गाठायचा आहे, डोंगरा एवढं आव्हान पार करायचं आहे, त्यामुळे हवाई हल्ले तर आलेच पाहिजेत. शेवटचा 1 बॉल. बॅकफुटला जाऊ, पंच समोर खेळला था बॉल, लॉंग ऑफला कव्हर केला बॉलला. ड्राईव्ह करत असताना फक्त सिंगल. 1 ओव्हरचा खेळ संपला. धाव फलकावरती 3 धावा, 3 सिंगल, 3 डॉट. आता करायचे धावा 53. चेंडू बाकी असतील 18. आणि आपण जाऊया रोशनजी सकपाल सर, तिथे जॉईंट होतील आमचे स्पर्धेचे मुख्य आयोजक. धन्यवाद. थँक्यू. दादा आमचे बसलेले आहेत आयोजक मंडळींपैकी. एक दादा छोटा माझ्या मनातला प्रश्न आहे की पंचायत समिती, जिल्हा परिषद या निवडणुका तर येऊन ठिपल्यातच, राजकारण आणि क्रिकेट यामध्ये बराचसा तफावत आहे. काय म्हणाल की खरंच काय उद्दिष्ट असेल पुढच्या वर्षी? खरंच राजकीय क्षेत्र आणि क्रिकेटमध्ये काही म्हणजे एकजूट असते? तसं म्हटलं तर अजिबातच नाही. खेळाडूंना खेळाची आवड असते आणि राजकारण्यांना राजकारणाची आवड असते. त्याच्यामुळं राजकारण आणि खेळाडू याच्यावर भरपूर तफावत आहे, असं मला तरी वाटतंय. खेळाडू हा असा आहे की तो आपल्या खेळासाठी वेळ देत असतो आणि राजकारण असं आहे की तो आपल्या राजकारणासाठी वेळ देत असतो. त्याच्यामुळं याच्यामध्ये भरपूर तफावत आहे असं मला वाटतंय. हो, फरक आहे. दादाने सांगितलं राजकारण आणि टेनिस बॉल, क्रिकेटमध्ये फरक आहे. परंतु क्रिकेट आणि राजकारण दोन्ही रंग बदलणारे केलेत. सातत्याने आपण पाहिलं आहे. असं वाटतं कधी बॅटिंग टीम जिंकेल आणि परंतु जिंकता जिंकता हरतात आणि काही संघ हरता हरता जिंकतात. हा रंग बदलणारा खेळ. 18 चेंडूमध्ये करायचे 53 धावा. आता मॅचची सिच्युएशन आहे करो या मरो या डेंजर झोनकडे, त्यामुळे बॅटरकडे आता ऑप्शन खूप कमी राहिलेत. कारण 53 चेस करायचे असतील तर प्रत्येक ओव्हरमध्ये मोठी हाणामारी झालीच पाहिजे, कारण रिक्वायर रन रेट आता थोडा पुढे गेलाय. दिल्ली अजूनपर्यंत दूर आहे. जो प्रवास हार्बर लाईनने झालाय तो आता बुलेट वेगानं करायचा आहे. आणि ज्या पद्धतीनं आपण पिबनचं पहिलं षटक पाहिलं, तीक्ष्ण धारदार गोलंदाजीचा वार राहिला जिथे फक्त धावा. 3 बनताना पाहिल्या काउंटर अटॅक करण्याचे इराद्यानं बेतामध्ये असलेल्या काढो मिड विकेटकडे चेंडू ट्रॅव्हल होतो.
इथे महेशजी बाळजी सरांचं मोठं कटआउट्स आहे आणि निश्चितच त्यांचाही कृपा आशीर्वाद त्यांची साथ आणि याच मुलगी काय या परिभागामध्ये एक उंच शिखरावरती जाण्याची संधी आहे अस्मिताताई अनंत पाटील यांना. सोपं नाही आहे. पहिलं अधिकृत उमेदवार बनणं सोपं नाही आहे राजकारणामध्ये. पण ते समाजकार्य जेव्हा तुम्ही रोशन करता, जनतेला माहिती असतं तुमचं कार्य, त्यानंतर तुम्हाला या गोष्टी मिळतात तुमच्या आयुष्यामध्ये आणि ते मिळाल्या. अर्थात अधिकृत उमेदवार पंचायत समिती सौभाग्यवती अस्मिताताई अनंतजी पाटील. मॅचकडे जाऊया. 53 करायच्या आहेत 3 ओव्हरमध्ये. बॅटिंगसाठी आता आलाय नेट नंबर 3वर नरेंद्र मस्कर, नारपोलीचा फलंदाज. 1 डाऊनवरती चांगला बॅटर आहे, परंतु आज त्याची परीक्षा असेल, अग्निपरीक्षा. पास व्हावं लागेल आज मस्करला. शॉर्ट बॉल, परफ्यूम डिलिव्हरी. थोडा नॅस्टी आपण हा बॉल पाहिला. रोशन वेगाने ट्रॅव्हल झाला अगदी परफ्यूम डिलिव्हरीने. बॅटर बीट झाले. डॉट बॉल. अजय नाईक बॉलिंग मार्कवर आलाय. 2 बॉलमध्ये 1च धाव खर्च केली आहे. धावा येत नाही आहेत आत्तापर्यंत. मोठे फटक्याची वाट पाहत आहेत धाकटा कांदाचे प्रेक्षक. त्यांचे पाठीराखे सपोर्टर्स आलेत. ओ आलाय मोठा फटका. थोडा कमजोर आहे. स्क्वेअर लेग जज करतो. टिपलाय झेल आणि संपलाय खेळ नरेश मस्करचा. 2nd विकेट डाऊन. अगदी मुख्याच्या क्षणी पुन्हा एकदा विकेट कोसळते आणि पुन्हा एकदा आपण आपल्या मुख्य आयोजकांशी संपर्क साधू. अगदी सामाजिक बांधिलकी सातत्याने जोपासली जाते. ए पासून झेड पर्यंत प्रश्नांची उत्तरं ही एकमेव व्यक्तिमत्वाकडे आपण पाहतो, ते आहेत अनंतजी पाटील. आणि आपण पाहिला खारघर परिभागामध्ये एक मोठा सत्संग, अगदी गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा. त्यामध्ये भगवान गडाचे महंत नामदेव महाराज शास्त्री यांच्याशी असलेली जवळीक, त्यांच्याकडून कोणत्या पद्धतीचं तुम्हाला मार्गदर्शन मिळतं साहेब, हे आपण सांगायचं आहे. नक्कीच चांगला प्रश्न तुम्ही विचारला या ठिकाणी. भगवानगडाचे महंत, त्यांचा जो सहवास मिळाला, मी एवढंच समजेन की मला परमेश्वराचा सहवास मिळाला. का त्यांच्याबरोबर त्यांचा सहवास मिळणं म्हणजे माझ्या आईवडिलांची पुण्याई, आणि त्या पुण्याईच्या जोरावर कुठेतरी माझे पुण्य होते म्हणून त्यांचा सहवास मला लाभलेला आहे. एवढी मोठी हस्ती जी आज न्यायाचार्य आहे, आणि न्यायाचार्य ही पदवी दिली जाते ते मुळातच न्यायाचार्य आहेत, भगवानगडाचे पीठाधीश आहेत, आणि त्यांचा सहवास माझ्यासारख्याला एक किंचित एक माणसाला मिळणं म्हणजे खूप 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 मोठं भाग्याची गोष्ट आहे. ज्याला परमार्थाचं ज्ञान आहे त्यालाच ते समजू शकतो, बाकी कळणार नाही. तर ती मोठी हस्ती आणि त्यांचा सहवास मला मिळणं म्हणजे मी किती मोठं भाग्य. माझ्या आईवडिलांची पुण्याई, ते पुण्य आज माझे फलाला आलेले आहेत, एवढंच बोलेन मी. नक्कीच, कारण भगवंतगडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज यांची पावन पावलं तुमच्या घराला लागली आहेत, हा सुद्धा ऐतिहासिक कारनामाच म्हणू शकता आपण. डेफिनेटली. 13 बॉलमध्ये 45 करायचे आहेत. पुन्हा एकदा मी राईट हँड बॉल इथे काउंट करतोय. 13 चेंडू बाकी आहेत. 45ची आवश्यकता धाकटाकादा टीमला. यानंतरचे दोन्ही संघ आपण लगेच तयार राहायचं आहे. एक लास्ट मॅच होणार. 13 बॉल 45. शेवटचा एक बॉल खूप महत्त्वाचा आहे. काय जबरदस्त गोलंदाजी केली सौरभ भगतने. 2-3 धावा दिल्यात. अजय नाईकने फक्त एक षटकार देऊन 8 धावा आत्तापर्यंत 5 बॉलमध्ये खर्च केल्यात. एक बॉल बाकी आहेत. महत्त्वाचा चेंडू आहे. 13 बॉल 45ची आवश्यकता. एक मोठा फटका आला तर हो 39 राहतील 12 बॉलमध्ये. एक चांगला मॅच सेट होऊ शकते आता. कॅच पकडली की सोडली, पंच पाहतील एकमेकांकडे. टीव्ही अंपायरला कॉल केला, त्याला टप्पा चेक करायचा. हो, टप्पा पकडली की फुल टॉस. चेंडू नेमका कुठे पकडला गेला? ग्लोव्ज आहेत विकेट किपरच्या हातामध्ये. अगदी ग्राउंडला हा चेंडू ब्रश झाला आहे की नाही हे पाहिलं जाईल. लाऊडली आपण आवाज पाहिला, परंतु हल्ला कल्लोल काहीसा वेगलाय. धावा अलीकडे पाहिला तर षटकार ज्यानं काहीसं आत्मबल प्राप्त झाले, परंतु इथून मोठे फटके सातत्याने जारी ठेवणं गरजेचं असतील. समीकरण जर पाहिलं तर अगदी 12 चेंडू जिंकण्यासाठी 45 धावसंख्येचा धावा अजूनपर्यंत अविरतपणे करावा लागेल जनमान वसुबाई 11 नागपूर या टीमला. एका ओव्हरमध्ये 22
दुसऱ्या ओव्हरमध्ये 23 अशा धावा टोकाच्या आहेत, त्यामुळे अंदाज लावलं 6 बॉलमध्ये हो 3 मोठे फटके पाहिजे, त्यानंतर तुम्ही मॅच जिंकू शकता. काय चॅलेंज केलं नारपोलीला धाकटा खानदाने या गोलंदाजीमध्ये. अफलातून खेळ मला आत्तापर्यंत पाहायला मिळाला. आणि खास करून लास्ट ओव्हरचं आपण विश्लेषण करूया, जिथे 22 धावा खर्च केल्या कुणाल पाटीलने. 2 षटकार, चौकार, व्हाईट बॉल, डब्बल, सिंगल, खूप धावा खर्च झाला लास्ट ओव्हरमध्ये. अगदी निश्चित, कारण स्लॉगरचं षटक कुणाल पाटीलचं राहिलं, त्याच्यावरती मोठी चपराक पाहिली. ही पाहता अगदी पहिल्या पूर्वार्धामध्ये सन्मानजनक धावसंख्येकडे आपण वाटचाल पाहिली आणि सद्य घडीला नॉट आउट. आणि धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते 2 गड्यांचा खात्मा. 11 धावा धावपटलावरती, चेंडू शिल्लक असेल 12. जिंकण्यासाठी 45 धावसंख्येची आवश्यकता आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. विजय नाईकचा वापर केलाय धाकटा खानदानं. 45 पाहिजेत 11 बॉलमध्ये. डॉट बॉल सातत्याने येत राहिले तर, आणि बॅटरला शॉक बसलाय की हो, त्याला असं वाटलं व्हाईट बॉल आहे, सोडला बॅटरने, पण जर सांगतात डॉट आहे, आतमधून गेलाय बॉल. नारपोली संघाला हा सरप्राईज दिलाय गोलंदाजीमध्ये धाकटा खानदाने. काय बॉलिंग करतात गोलंदाज आज. क्लास 1 एज अँड आउट. 10 बॉल करायचे आहेत, 45 धावा. वाल संघाने जी बॉलिंग केली होती ना देसाई विरोधात रोशन, ती पुन्हा पुनरावृत्ती केली धाकटा खानदाने. त्यांनीही प्रचंड डॉट बॉल टाकलेत. कीपर सूरज मात्रे झेल पकडतोय. या ओव्हर नंतर आपण दादांना एक प्रश्न अजून विचारूया, ओव्हर नंतर विचारूया, कारण 10 बॉलमध्ये 45 करायचे आहेत. खेळाडू देखील अचंबित झालेत की पहिल्यांदा एक आयोजक समालोचकासोबत चर्चा करतो ऑन मॅच लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये. या स्पर्धेमध्ये भरपूर गोष्टी पहिल्यांदा घडत आहेत. हो, ही रायगडची बेस्ट ग्रामीण टॉर्नामेंट आहे, यात मात्र शंका नाही प्रशांतजी. सर्व नवीन आहे इथे. मिस टायमिंग बॉल हवेमध्ये, लगातार 2 बॉल 2 विकेट. हॅट्रिक बॉल टाकला जाईल. 9 बॉल 45ची आवश्यकता. पहिला सामना. मी थोडं ह्या ठिकाणी तुम्हाला थांबवतोय. ओके. नारपोलीचे आपले मला वाटतं वासुदेव इथे माझ्या बाजूला बसले होते. त्यांची जेव्हा फिल्डिंग चालू होती तेव्हाच मी सांगितलं तुमचे बॅडलक चालू झालेले आहेत, आणि नक्की तो शब्द माझा खरा ठरला बघा. म्हणजे मॅची खेळ. कोण रे हा? कोण बोलला रे हा? केलं इथे त्यांचा अंदाज. ओ, इथे यॉर्कर बॉल टाकलाय. परफेक्ट लेंथ ऑफ डिलिव्हरी. 3 गोलंदाजांचा मी आता उल्लेख करेल. हो, अजय नाईक, विजय नाईक आणि अरे सौरभ. मला खरं खेळ बघायचा होता नरेंद्र म्हस्करांचा. मी पहिल्यांदा त्यांचा खेळ बघितला मागच्या मॅचमध्ये. आवडला. त्यांना मी सांगितलंही तुमचाच खेळ मला आवडला. नरेंद्र मस्कर आता आऊट झाले. बघा, ड्यू फॅक्टर आहे, त्यामुळे बॉल बाहेर जाणं एवढं पॉसिबल नाही आहे. खूप पॉवर तुम्हाला जनरेट करावी लागेल थंडीमध्ये. फलंदाज बाद होत आहे. चेंडूंचं अंतर, धावांचं अंतर आपण सांगूया. आत्तापर्यंत या ओव्हरमध्ये 5 चेंडू झाले, 7 बॉलमध्ये करायचे आहेत 45. अगदी आपण अलीकडचा सामना पाहिला वाल विरोधात देसाई. त्या लढतीमध्ये अगदी देसाई संघाने धावा बनवल्या नव्हत्या, परंतु या लढतीमध्ये धावा इतक्या कशा झाल्या हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. गुलाबी थंडीमध्ये त्याही 55, टार्गेट 56 आहे, आणि हे 56 धावसंख्येचं टार्गेट तोडीत असताना वारंवार विकेट कोसळत आहेत. लास्ट बॉल, 3rd ओव्हर. 45 पाहिजेत. मॅटन ओव्हर एकदा टाळ्या होऊन जाऊ दे. 8वी मॅटन ओव्हर टाकले विकेट सोबत. तो म्हणजे गोलंदाज आहे विजय नाईकने. त्याचं नाव विजय, कामगिरी विजयास्पद केली. अभिनंदन. विजय नाईक ठरला 8वा गोलंदाज ज्याने मॅटन ओव्हर टाकले या स्पर्धेमध्ये. वैकुंठवासी हरिभाऊ बागा पाटील स्मृती चषक 2025 कडून तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. 6 बॉल 45ची आवश्यकता, त्यामुळे 6 षटका जरी बसले तरी इथे नारपोली संघ मात्र जिंकू शकत नाही, परंतु तुम्हालाही मनपूर्वक आम्ही शुभेच्छा देतो. हो, माझा एक प्रश्न होता आयोजकांसाठी, दादांसाठी. असा एक माझा प्रश्न आहे की या स्पर्धेला सध्या 5 कॅमेरे आम्ही आता पाहतोय.
येणाऱ्या काळात पुढच्या वर्षी ही स्पर्धा कोणत्या लेवलवर पाहायला मिळेल आणि काय नवीन असेल या स्पर्धेमध्ये ॲज अ लाईव्ह टेलिकास्टमध्ये? ये तो खाली टेलर है, पिक्चर तो अभी बाकी है. नवीन नवीन जे तुम्हाला ह्या पर्वामध्ये पाहायला मिळालेलं आहे. अगदी या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची मजा ही औरच राहिली. पहिल्यांदाच आम्ही या गावासमेत या स्पर्धेसमेत जोडलो आणि हे पाहता अगदी खूप अनुभव हे निश्चित आयोजकांनी शेअर केलं. परंतु लढत जर पाहिली तर काहीशी एकतर्फी लढत सध्याकडीला पाहायला मिळते. परंतु हल्ला कल्लोल होईल का फलंदाजी करणाऱ्या नारपुली संघाच्या फलंदाजांकडून? अगदी नारपुलीकर काहीशी नाराज आहेत. त्यांना खुश करायचं असेल तर चांगलं खेळावं लागेल. सरप्राईज डिलिव्हरी, मॅजिक बॉल, काय स्टंप उडवला रोशन. ॲक्शन रिप्ले बघा तुम्ही, लाजवाब. हो, मला वाटतं सुदाम नाईक याची रील्स बनली पाहिजे. ज्या पद्धतीने तुम्ही बॉल टाकला, बॅटरला वाटलं वाईट बॉल आहे. सुदाम नाईकच्या प्रचंड रील्स व्हायरल होत असतात सातत्याने आणि काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे गोलंदाजाने. नक्कीच नो एक्साइटमेंट सामन्याची हवा काढली आणि हे पाहता अगदी पुन्हा एकदा आमचे आयोजक अनंतजी पाटील यांच्याशी आपण संपर्क साधू. अनेक स्पर्धा आपण पाहतो साहेब. काही स्पर्धा असतात की कैलासवासी अमामुक असं नाव असतं. काही स्पर्धेमध्ये कमीच पाहतो आपण वैकुंठवासी. कैलासवासी आणि वैकुंठवासी यातील थोडक्यात आपण फरक सांगा. त्यांचं माईक आता रिपेअर होतं. हो, 2 मिनिटामध्ये ते सांगतील. मलाही आता हे जाणून घ्यायला आवडेल की हो कैलासवासी आणि वैकुंठवासी यातला फरक. वैकुंठवासी आणि कैलासवासी एकच आहे, त्याच्यामध्ये काही फरक नाही, लक्षात घ्या. फक्त कोणी वैकुंठ बोलतो आणि कोणी कैलासवासी म्हणतं, पण त्याच्या शास्त्रानुसार अभ्यास केला तर एकच आहे. पण तो वैकुंठवासी आहे की कैलासवासी आहे आपण कोणीही सांगू शकत नाही. ज्याच्या याच्या कर्मावर अवलंबून आहे. कसं असतं, आपण नेहमी म्हणत असतो की माणूस जगला किती वर्ष याच्यापेक्षा तो जगला कसा ह्याला जास्त महत्त्व आहे, लक्षात घ्या. नक्कीच, कारण वैकुंठवासी ही पदवी लागणं सुद्धा ही खूप भाग्याची गोष्ट आहे. वैकुंठवासी म्हणजे वैकुंठात राहणारे किंवा परमेश्वराजवळ राहणारे या शब्दाचा असाही अर्थ होतो आपल्या अंतःकरणात भगवंताला दृढपणे धारण करतात आणि ज्यांच्या अंतःकरण अत्यंत शुद्ध आणि पवित्र असं असे पवित्र व्यक्तिमत्व होते वैकुंठवासी हरिभाऊ भागा पाटील. थोडक्यात म्हटलं तर स्वतःसाठी जगणं आणि दुसऱ्यांसाठी जगणं म्हणजे थोडं वेगळं असतं. दुसऱ्यांसाठी जगणारा हा खरा माणूस असतो, दुसऱ्यांच्या समस्या बघा, सोडवणारा. जे आतापर्यंत संत होऊन गेले, दुसऱ्यांसाठी जगले, ते आता परत अमर राहिले. आणि जे स्वतःसाठी जगले ते मातीमोल झाले. बघा तुम्ही, क्या बात आहे. अगदी सोप्या भाषेमध्ये हे उत्तर होतं की दुसऱ्यांसाठी जगणं म्हणजे आपण त्याला वैकुंठवासी हा शब्द लावू शकतो. प्रवीण, ज्या पद्धतीने आपण आयोजकांशी चर्चा साधतो, कदाचित भविष्यामध्ये आपण प्रबोधन करू शकतो. ही स्टेज डरिंग त्यांच्यामुळे मिळू शकते. हो, आम्हाला आवडतं अशा नवीन गोष्टी करण्यासाठी. क्लीन बोल्ड आणि हा गोलंदाज आता असाच खेळत राहिला तर मला वाटतं बाईक घेऊन जाऊ शकतो, कारण विकेटचे धावा काउंट होतात त्याच्या अकाउंटला. सुदाम नाईक चांगला गोलंदाज आहे, धावफलकावरती आहे. धावांचं अंतर खूप जास्त आहे, 13 धावा आत्तापर्यंत झालेत. परंतु नारपुली टीम तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. चांगला तुम्ही खेळला. आज तुमचा लक फॅक्टर थोडा डाऊन आहे. नरेश बस्कर देखील चालला नाही आहे, प्रयत्न त्यांनीही केले आणि सौरभ भगतची बॉलिंग चांगली होती. परंतु जे प्रेक्षक आले सामना पाहिला त्यांना आम्ही शुभेच्छा देतो. या स्पर्धेत तुम्ही सहभागी झाले. 5000 तुम्हाला रिफंड देखील होतील, यात मात्र शंका नाही आहे. पहिल्या मॅचला होते, ओके, पहिल्या मॅचला पराभूत होतील त्यांना होते रिफंड, त्यामुळे तुम्हाला रिफंड होणार नाही. परंतु चांगलं तुम्ही खेळलात. रोशनजी सकपाल सर, टॉसकडे तुमच्याकडे आम्ही जाणार, परंतु आता चेंडू बाकी तब्बल 1 बॉल बाकी आहे आणि मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड हो तो कोण असेल तर हाच तो खेळाडू जो ठरेल मॅन ऑफ द मॅच. सुदाम नाईक ठरला या मॅचचा हिरो. लगेच टॉस केला जाईल आणि कॉम्बॉक्समध्ये मी जॉईन करायला विनंती करतो. आमचे खास सिनियर समालोचक PPL साठी ते येणार नाही आहेत, ठीक आहे, हरकत नाही. आम्ही नवीन समालोचक इन्व्हाइट केला आहे आणि क्षमस्व ते बोललेत. धन्यवाद. संदीपजी भास्करला त्याचा मॅसेज पोहोचवणार. जाऊया रोशनजी सकपाल सरांकडे.